परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो। या सुंदर अशा प्रभात भक्तीमध्ये मी देवाचे आभार मानतो की आज आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जॉईन झालेला आहात आणि आज आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे साऊथ महाराज सेक्शन। आणि या सुप्रभात भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। यावेळेस एक विषय घेऊन आलेलो आहे तुमच्याजवळ आणि त्याचं नाव आहे मोठा विश्वास। खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्यापाशी आणून त्याचा साठा कर, ते तुला व त्यांना खाव्यास मिळेल। उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 21वे वचन। तर या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो आपल्याला, देवाने संपूर्ण जगासाठी ओझे नोहाच्या मनात घातले, यासाठी की प्रत्येक जीवधाऱ्याचा बचाव व्हावा। आपल्याला आत्म्याचे तारण करण्यासाठी व त्यांना नवीन यरूशलेम व सियोनासाठी तयार करण्याचे ओझे असणे आवश्यक आहे। तर सर्व जीवनधाऱ्यांना नोहाने अन्न पुरवणे गरजेचे होते। नाश होणाऱ्या आत्म्याच्या तारणासाठी ज्यांना ओझे आहे अशांना देव आध्यात्मिक अन्न किंवा प्रगटीकरण देतो। ते तुझ्यासाठी व त्यांच्यासाठी अन्न असे होईल। जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुम्ही दुसऱ्याचे पोषण करायचे आहे हे विसरू नका। जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी अन्न गोळा करता तेव्हा तुम्हाला पण त्याची गरज आहे हे विसरू नका। नोहाने त्याप्रमाणे केले। नोहाला कितीतरी पैसे, साधन साम्राज्य व इतर गोष्टीची गरज पडली असेल। नोहा अब्राम किंवा लोट प्रमाणे धनवान असल्याचे आपण कुठेही वाचत नाही, तरी सुद्धा ते काम करण्यासाठी देवाने नोहाला ओझे दिले। तेव्हा देवाने त्याच्या पण सर्व गरजा पुरवल्या। देवाने फक्त तारू बांधण्यासाठी सर्व साहित्य पुरवले एवढेच नव्हे तर सर्वांना आवश्यक तेवढे अन्नही पुरवले। अशा प्रकारे विश्वासाने जगणारा पहिली व्यक्ती नोहा होता। आणि आपल्याला केवळ आध्यात्मिक गरजासाठीच नव्हे तर सर्व प्रकारच्या जैविक व शारीरिक गरजासाठी सुद्धा आपल्यामध्ये विश्वास पाहिजे अशी देवाची इच्छा आहे। आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक गरजासाठी व त्याच्याप्रमाणे इतरांच्या गरजासाठी सुद्धा आपल्यामध्ये विश्वासाची गरज आहे असे देव इच्छितो। विश्वासाशिवाय देवाला असंतोष अशक्य आहे असं देवाचं वचन सांगते। इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय 6वे वचन। देव बाप करो आजचे हे वचन आम्हासाठी आशीर्वादित असो आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल असा माझा पूर्ण विश्वास आहे। देव बाप करो हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठी आशीर्वादित असो। आमचे चॅनल आवडल्यास त्या चॅनलला तुम्ही शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आमेन।